पुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पवनपुत्र हनुमान की जय। संतन की जय। 13वा अध्याय 15वा श्लोक। बहिरन्तश्च भूतानामचरं चरमेव च सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत्। जे चराचर भूता माझी असे पांडुसुता नानावन्ही उष्णता अभेदे जैसी तैसे नि अविनाश भावे। जे सूक्ष्म दशी आघवे व्यापोनी असे ते जाणावे ज्ञेय येथ। जे एकांतो बाहेरी जे एक जवळ दुरी जे एक वाचोनी परे दुजे नाही। क्षीरसागरींची गोडी माझी बहुथडिये थोडी हे नाही तया परवडे पूर्ण जेगा। स्वेदज प्रभृती वेगळाल्या भूती जयाची अनुसूती खोमणे नाही। पै श्रोते मुख टिळका घट सहस्रानेका माझी बिंबोनी चंद्रिका न भेदे जेवी। नाना लवण कणाची राशी क्षारता एकची जैसी का कोडी एकी उशी एकची गोडी। अविभक्तंच भूतेषु विभक्तमिव च स्थितं भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च। तैसे अनेकी भूत जाती जे आहे की व्याप्ती विश्व कार्या सुमती कारण जेगा। म्हणून हा कारू जेथोनी ते चितया धारू कल्लोळा सागरो जिया परे। बाल्यादी तिन्ही वयसी काया एकची जैसी तैसे आदि स्थिती ग्रासी अखंड जे। सायं प्रातर मध्यान्ह होता जाता दिनमान जैसे का गगन पालटेना आगा सृष्टी वेळे प्रियोत्तमा। जया नाव म्हणती ब्रह्मा स्थिती जे विष्णू नामा पात्र झाले। मग आकारू हा हरपे तेव्हा रुद्र जे म्हणिपे तेही गुणत्रय जेव्हा लोपे तै जे शून्य। नभाचे शून्यत्व गिळून गुणत्रयाते नुरवून ते शून्य ते महाशून्य श्रुती वचन संमत। ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमस परमुच्यते। ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितं। जे अग्नीचे दीपन जे चंद्राचे जीवन सूर्याचे नयन देखती जेणे। जयाचे उजेडे तारांगण उबडे महातेज सुरवाडे राहते जेणे। जे आधीचे आधी जे वृद्धीचे वृद्धी बुद्धीची जे बुद्धी जीवाचा जीव। जे मनाचे मन जे नेत्राचे नयन कानाचे कान वाचेची वाचा। जे प्राणाचा प्राण जे गतीचे चरण क्रियेचे कर्तेपण जयाचे ने। आकारू जेने आकारे विस्तारू जेने विस्तारे संहारू जेने संहारे पांडू कुमारा। जे मेदिनीची मेदिनी जे पाणी पिऊनी असे पाणी तेजा दिवे लावणी जेने तेजे। जे वायूचा श्वासोश्वासू जे गगनाचा अवकाशू हे असो आघवाचे आभासू आभासे जेने। किंबहुना पांडवा जे आघवेचे असे आघवा जेथ नाही गावा द्वैत भावासी। जे देखिल्याची सवे अदृश्य द्रष्टा हे आघवे एक वाट कालवे सामरस्ये। तेची होय ज्ञान ज्ञाता ज्ञेयहन ज्ञाने गमिजे स्थान तेहि तेचे। जैसे सरले आलेख आख होती एक तैसे साध्य साधनाधिक ऐक्यासी। अर्जुना जे ठाई न सरे द्वैताची वही ते असो जे हृदय सर्वांच्या असे। इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तं समासतः मद्भक्ता मद्भक्तये तद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते। एवं तुझ पुढा आदि क्षेत्र सुहाडा
दाविले फाडो वाडा विवंचुनी तैसे क्षेत्रा पाठी जैसे निदेखसी दिठी तैसे ज्ञान ही किरीटी सांगितले अज्ञाना ही कौतुके रूप केले निके जवाईने तुझी टेके पुरे म्हणे आता आता हे रोकडे उपपत्तीचे निपवाडे निरूपिले उघडे ज्ञेय पैगा हे आघवीची विवंचना बुद्धी भरोनी अर्जुना मत्सिद्धी भावना माझी आयती देहादी परिग्रही संन्यासो करुनिया जेहे जीव माझ्या ठाई वृत्ती को केला ते माते किरीटी हेच जाणवनिया शेवटी आपण पयासात वाटी मीची होती परी मुख्य हे गावधारी सोपी सर्वा परी रचिली आम्ही कडा पायरी किजे निराळी माचू बांधिजे अथावे सुईजे तरी जैसी एरवी आघवेची आत्मा हे सांगे जरी विरोत्तमा तरी तुझिया मनोधर्मा गिळेल ना मनोनी एकची संचले चतुर्धा आम्ही केले जे आदळपण देखिले तुझे प्रज्ञे पै बाळ जाई जेव विजे तै घासू विसाठाई किजे तैसे एकची चतुर्व्याजे कथिले आम्ही एक क्षेत्र एक ज्ञान एक ज्ञेय एक अज्ञान हे भाग केले अवधान जाणोनी तुझे ऐसे नाही पार्था जरी हा अभिप्रावो तुझ हाता नये तरी हे व्यवस्था एक वेळ सांगो आता चौथा न करू एकही म्हणून न सरू आत्मानात्मया धरू सरिसाची पाडू परे तू आहे तुले करावे मागे नित्य आम्हा द्यावे जे कानाचे नाव ठेवावे आपण पैगा या श्रीकृष्णाच्या बोला पार्थो रोमांचितो झाला तेत देव म्हणती भला उचंबळेना ऐसे नितो येता वेगो धरोनी म्हणे श्रीरंगो प्रकृती पुरुष विभागो परिसे सांगो प्रकृतीं पुरुषं चैव विध्यनादि उभावपि विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृती संभवान जया मार्गाते जगी सांख्य म्हणती योगी जयाची भाटिवे लागे मी कपिल झालो तो ऐक निर्दोखो प्रकृती पुरुष विवेको म्हणे आदी पुरुखो अर्जुना ते तरी पुरुष अनादि आथे आणि तैची लागोनी प्रकृती संसरीसी दिवोराती दोन्ही जैसी का रूप नो हे वाया परे रूपा लागली छाया निकनु वाढे धनुंजया कनेसी कोंडा तैसी जान जवटे दोन्ही एकवटे प्रकृती पुरुष प्रकटे अनादि सिद्धे पै क्षेत्र येणे नावे जे सांगितले आगवे तेचे येथ जाणावे प्रकृती हे गाव आणि क्षेत्रज्ञ ऐसे जया ते म्हणितले असे तो पुरुष हे अनारिसे न बोलो घेई ये अनाने नावे परिनिरूप्यान नव्हे हे लक्षण न चुकावे पुढत पुढती तरी केवळ जे सत्ता ते पुरुष गा पांडुसुता प्रकृती ते समस्ता क्रिया नाम बुद्धी इंद्रिय अंतकरण इत्यादी विकार भरण आणि ते तिन्ही गुण सत्वाधिक हा आगवाची मेळावा प्रकृती झाला जाणावा हेचे हेतू संभवा कर्माची कार्य करण कर्तृत्वे हेतु प्रकृती रुच्यते पुरुष सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतु रुच्यते तेत इच्छा आणि बुद्धी घडवी अहंकारेसी आधी मग त्या लाविती वेधी कारणाचा तेचे कारण ठाकावया जे सूत्र धरणे उपाया तया नाव धनंजया कार्य पैगा आणि इच्छा मदाच्या थावी लागली मना ते उठवी ते इंद्रिये राहटवी हे कर्तृत्व पैगा म्हणून ती या जाना कार्य कर्तृत्व कारणा प्रकृती मूळ हे राणा सिद्धांचा म्हणे एवं ती चेनी समवाये प्रकृती कर्मरूप होये परे जया गुणा वाढे त्राये त्याची सारिखी जे सत्व गुणे अधिष्ठिजे ते सत्कर्म म्हणजे रजो गुणे निपजे मध्यम ते जे का केवळ तमे होती जे कर्मे निषिद्धे अधमे जानते ऐसे निसंता संते कर्मे प्रकृती स्तव होते तयापासून निर्वाळते सुख दुःख असंती दुःख उपजे सत्कर्मी सुख निपजे तया दोहींचा बोलिजे भोगो पुरुषा सुख दुःखे जवरी निपजती साचोकारी तवत प्रकृती उद्यमो करी पुरुष भोगी
प्रकृती पुरुषांची कुळवाडी सांगता संगडी जे अंबुली जोडी अंबुला खाय अंबुला अंबुलिये संगतीना सोये की अंबुली जगविये चोजाईके पुरुष प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृतिजान गुणान कारणं गुणसंगोस्य सदसद्यो निजन्मसु जे अनंगुतो पेंधा निकवडानुसधा जीर्णो अतिवृद्धा पासो निवृद्धो तयाडनाव पुरुषो ये रवी श्रीनान पुंसको किंबहुना एको निश्चयो नाही तो अचक्षु अश्रवणो अहस्तु अचरणो रूपनावर्णो नामाथे अर्जुना काहीच जेथ नाही तो प्रकृतीचा भरता पाहे की भोगणे ऐसी आहे सुख दुःखाचे तो तरी अकर्ता उदासु अभोक्ता परिया पतिव्रता भोग विजय जे ते आळो माळो रूपा गुणांचा चाळ ढाळो ते भलतैसाही खेळो लेखाने माये प्रकृती तव गुणमयी हेची नाव किंबहुना सावेव गुणतेची हे प्रतिक्षणी नित्य नवे रूपाचीच आगवे जडाते हिमाजवी येचा माझो नामी ये प्रसिद्धे स्नेहो या स्निग्धे इंद्रिये प्रबुद्धे ये चेनी काही मन हे नपुंसक किते भोगवे तिन्ही लोक ऐसे ऐसे अलौकिक करणे येचे हे भ्रमाचे महाद्वीप हे व्याप्तीचे रूप विकार उमप या केले हे कामाची मांडवे हे मोहवनींची माधवी ये प्रसिद्धची दैवी माया हे नाम हे वाङ्मयाची वाढी हे साकारपणाची जोडी प्रपंचाची धाडी अभंग हे कळा येथोनी झाल्या विद्या येच्या केल्या इच्छा ज्ञान क्रिया विआली हे नादाची टांग साळ हे चमत्काराचे वेळावळ किंबहुना सकळ खेळू येचा जे उत्पत्ती हो प्रलयो होत ते येचे सायं प्रात हे असो अद्भुत मोहन हे अद्वयाचे दुसरे हे निसंगाचे सोयरे हे निराळेसे घरे नांदतसे येते तुला वरे सौभाग्य व्याप्तीची थोरे म्हणून तया आवरी अनावराते तयाच्या तव ठाये निपटो निकाहीची नाही की तया घवे ही आपणची होय तया स्वयंभाची संभूती तया मूर्ताची मूर्ती आपण होय स्थिती आठावो तया अनार्थाची आरती तया पूर्णाची तृप्ती तया कुळाची जाती गोत होय तया का निराकाराचा आकारो तया निर्व्यापाराचा व्यापारो निरहंकाराचा अहंकारो होनी ठाके तया चर्चाचे चिन्ह तया अपाराचे मान तया मनस्काचे मन बुद्धी ही होय तया नामाचे नाम तया अजाचे जन्म आपण होय कर्म क्रिया तया निर्गुणाचे गुण तया चरणाचे चरण तया श्रवणाचे श्रवण अचक्षुचे चक्षु तया भावाती भावाचे भाव तया निर्वयवाचे अवयव किंबहुना होय सर्व पुरुषाचे हे ऐसे निया प्रकृती आपुलिया सर्व व्याप्ती तया विकारा ते विकृती माझी किजे तेत पुरुषत्व जे असे ते ये प्रकृती दशे चंद्रमा वसे पडिला जैसा विदळ बहु चोखा मिनलिया वाला एका कसू होय पांचिका जया परी का साधू ते गोंधळी संचरोनी सुये मैळी नाना सुदिनाचा भाळे दुर्दिनो किजे जेवी पै पशुच्या पोटे का वन्ही जैसा काष्टे गुंडून घेतला पटी रत्नदीपू राजा पराधीनू झाला का सिंह रोगे रुंदला तैसा पुरुष प्रकृती आला स्वतेजा मुखे जागता नरो सहसा निद्रा पाडोनी जैसा स्वप्नीची आसोसा वश्यू किजे तैसे प्रकृती झाले पणे पुरुषा गुण भोगणे उदासांतुरी गुणे आतुडे जेवी तैसे आजा नित्या होये अंगी जन्म मृत्यूचे घाये वाजती जैला हे गुण संगाते परिते ऐसे पंडुसुता तातले लोह पिटिता जेवी वन्नीसीची घाता बोलती तया का आंदोळलिया उदक प्रतिभा होय अनेक ते नानात्व म्हणती लोक चंद्री जेवी दर्पणाच्या जवळिका दुजेपण जैसे मुखा का कुंकुमे स्फटिका लोहितत्वये तैसा गुण संगमे अजन्मा हा जन्मे
ठाव तू ऐसा गमे एरवी नाही अधमोत्तमा योनी यासी ऐसिया मानी जैसा संन्यासी होय स्वप्नी अंत्यजादी जाती म्हणून केवळा पुरुषा नाही होणे भोगणे देखा तेत गुण संगोचे असे खा लागी मूळ उपद्रष्टानुमंताच भरता भोक्ता महेश्वर परमात्मेति चाप्युक्तो देहेस्मिन् पुरुष परहा हा प्रकृती माझी उभा परे जुई जैसा उथंबा यया प्रकृती पृथ्वी नभा ते तुला पाडून प्रकृती सरितेच्या तटे मेरू होय हा किरीटी माझी बिंबे परिलोटे लोटो नेने प्रकृती होय जाये हा तो अस्तूचे आहे म्हणून या ब्रह्म्याचे होय शासन हा प्रकृती येणे जे याची या सत्ता जगवे या लागी ये वर येतो हा अनंते काळे किरीटी जिया मिळती या सृष्टी तिया रिगती याच्या पोटे कल्पांत समयी हा महत ब्रह्म गोसावी ब्रह्म गोल लाघवी अपारपणे मवी प्रपंचाते पय्या देहा माझारी परमात्मा इसी जे परी बोली जे ते अवधारी यातेची अगा प्रकृती परवता एको आथी पंडुसुता ऐसा प्रवादु तो तत्वता पुरुष हा पै य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिंच गुणैः सह सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते जो निखळपणे येणे पुरुषा जया जाणे आणि गुणांचे करणे प्रकृतीचे ते हे रूप हे छाया पैल जळ हे माया ऐसा निवाडू धनंजया जेवी किजे तेने पाडे अर्जुना प्रकृती पुरुष विवंचना जयाची मना गोचर झाली तो शरीराचे निमेळे करू का कर्मे सकळे परी आकाश धुये न मिळे तैसासे अथिले निदेहे जो न घेपे देह मोहे देह गेल्या नोहे पुनरपी तो ऐसा तया एको प्रकृती पुरुष विवेको उपकारू अलौकिको करी पैगा परिहाचे अंतरे विवेक भानुची आपरे उदय जेते अवधारी उपाय बहुत ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे कोणी एको सुभटा विचाराचा गिठा आत्मानात्मकिटा पुटे देऊनी छत्तीसही वाणी भेद तोडून या निर्विवाद निवडिते शुद्ध आपण पे तया आपण पयाच्या पोटी आत्मध्यानाचे आदिठी देखती गा किरीटी आपण पेची आणि कपै दैव बगे चित्त देती सांख्य योगे एक ते अंग लगे कर्माचे नि अन्यत्वेव मजानंत श्रुत्वान्यभ्य उपासते तेऽपि चातितरन्तेव मृत्युं श्रुतिपरायणा येने येने प्रकारे निस्तरती साचोकारे हे भव भेवुरे आघवेची परिते करीते ऐसे अभिमानो दवडो निदेशे एकाची विश्वासे टेकती बोला जे हिताहित देखते हानी कनवा घेपते पुसो निशिनो हरिती देती सुख तयाचे निमुखे जे निघे ते तुले आदरे चांगे ऐको नियांगे मने होती तया ऐकण्याची नावे ठेवी तिगा आघवे तया अक्षरांशी जीवे लोन करीती तेही अंती कपिध्वजा या मरणार्णव समाजा पासून निघती ओ जागो मटिया ऐसे से उपाये बहु असयथ पाहे जाणावया होय एकी वस्तू आता पुरे हे बहुत पै सर्वार्थाचे मथित सिद्धांत नवनित देऊ तुझ ये तुले निपंडू सुता अनुभव लहाना ऐता येर तव तुझ होता सायास नाही म्हणून ते बुद्धी रचू मतवाद हे खाचू सोली व निर्वचू फलितार्थोची यावत संजायते किंचित सत्वं स्थावर जंगमं क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात तद्विधी भरतर्षभ तरी क्षेत्रज्ञेने बोले तुझा आपण पेजे दाविले आणि क्षेत्र ही सांगितले आघवे जे तया येरयरांच्या मेळी होई जे भूती सकळी अनिल संगे सलिले कल्लोळ जैसे का ते जाणे उखरा भेटी झाली आविरा मृगजळाची पुरा रूप होय नाना धारा धरधारी जळंबलिया व सुंदरी उठिजे जेवी अंकुरे नाना विधी तैसे चराचराघवे जे काही जीव नावे ते तो उभयोगे संभवे ऐसे जान या लागे अर्जुना क्षेत्रज्ञा प्रधाना पासोनि न होती भिन्ना भूत व्यक्ती समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं
विनश्यत्स्व विनश्यन्तं यः पश्यति स पश्यति पैपटत्व तंतु नव्हे तरी तंतुसी ते आहे ऐसा खोली डोळा पाहे ऐके हे गा भूते आघवीची होती एकाची एका हाते परिपै भूत प्रतिती वेगळी कसे यांची नामे ही अनाने अनारिशी वर्तने वेश ही सिनाने आघवे आंचे ऐसे देखोनी किरीटी भेद सुसिहन पोटी तरी जन्माची कोटी न लाहसी निघो पैनाना प्रयोजन शिळे दीर्घे वक्त्रे वर्तुळे होती एकीची फळे तुंबिनीची होतु कावजू वाकुडे परी बोरीचे हे न मोडे तैसे भूते अवघडे परी वस्तू जो अंगारकनी बहु असे उष्णता समान जैसे तैसा नाना जीवराशी परेशु असे गगन भरे धारा परे पाणी एकची विरा तैसा या भूताकारा सर्वांगी तो हे भूतग्राम विषम परी वस्तु तेथ सम घटमठी व्योम जिया परी हा नाशता भूता भासो येत आत्मा तो अविनाशो जैसा केयुरादिकी कसो सुवर्णाचा एवं जीव धर्म येनो जो जीवेसी अभिन्नो देखे तो सुनयनो ज्ञान या माझे ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळसु तो विरेशा हे स्तुती नो हे बहुवसा भाग्याचा तो समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरं न हि नस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिं जे गुणेंद्रिय धोकटी देह धातूंची त्रिकुटी पांच मेळावा उखटे दारुण हे उघड पांचवे उली हे पंचधान आगी लागली जीव पंचानना सापडली हरिनकुटी हे ऐसा सोनिये शरीरी कोण नित्य बुद्धीची सुरी अनित्य भावाच्या उदरी दाटीची ना परी ये देही असता जो न येचे आपणया घाता आणि शेखी पंडुसुता तेथेची मिळे जेथ जोग ज्ञानाची प्रौढी ओलांडून या जन्मकोडी न निगो या भाषा बुडी देती योगी जे आकाराचे पैल तीर जे नादाची पैल मेर तुर्येचे माझ घर परब्रह्म जे मोक्षा सकटगती जेथ येती विश्रांती गंगादी अपांपती सरिता जेवी ते सुख येण्याचे देहे पाय पाखाळणी आला आहे जो भूत वैषम्येनो हे विषम बुद्धी दीपाची कोडी जैसे एकची तेज सरिसे तैसा जो अस्तुचे असे सर्वत्र येशो ऐसे निसमत्वे पंडुसुता जे जो देखत साता तो मरणाने जीविता नागवे पुढा म्हणून तो दैवागळा वाणिता सो वेळोवेळा जे साम्यसे जे डोळा लागला तया प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमानानि सर्वशः यः पश्यति तथात्मान कर्तारं स पश्यति आणि मनोबुद्धी प्रमुखे कर्मेंद्रिय अशेखे करी प्रकृतीचे हे देखे साचे जोगा घरीची राहटती घरी घर काही न करी अब्र धावे अंबरी अंबर ते उगे ऐसी प्रकृती आत्मप्रभा खेळे गुणी विविधारंभा येत आत्मा तो थंबा नेने कोण ऐसे नियेने निवाडे जयाच्या जीवी उजिवडे अकर्तया ते पुढे देखिले तेने यदा भूत पृथक भाव मेकस्थ मनुपश्यति ततैव च विस्तारं ब्रह्म संपद्यते तदा ये रवी तैचे अर्जुना होई जे ब्रह्म संपन्ना जया भूताकृती भिन्ना दिसते एके लहरी जैस्या जळे परमाणु कणिका स्थळी रश्मी करमंडळी सूर्याच्या जेवी ना तरी देही अवेव मनी आघवेची भाव विस्फुलिंग सावेव वन्ही एके तैसे भूताकार एकाचे हे दिठी रेघे जैसाचे तैची ब्रह्म संपत्तीचे तारो लागे मग जया तयाकडे ब्रह्मेची दिठी उघडे किंबहुना जोडे अपार सुख ये तुलेने तुझ पार्था प्रकृती पुरुष व्यवस्था ठाये ठाऊ प्रतिती पथा माझी जाहले अमृत जैसे चोळा का निधान देखिजे डोळा ते तुला जिव्हाळा मानावाहा जी जाहली प्रतिती घर बांधणे जे चित्ती ते आता ना सुभद्रापती यावरी तरी एक दोन्ही बोल बोली जती सखोल देई मना ते बोल मग ते घेई ऐसे देवे म्हणितले मग बोलो आदरिले ते अवधानाचे चिकेले सर्वांग रे अनादित्वान निर्गुणत्वात
परमात्मायमव्ययः शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते तरी परमात्मा मनिपे तो ऐसा जान स्वरूपे जळी जळे न लिंपे सूर्यो जैसा काजे जळादी पाठे सूर्य अस्तुचे असे किरीटी माझी बिंबे ते दृष्टी अनिकांची तैसा आत्मा देही आथी मनिपे देही काही साचे तरी नाही तो जेथींचा तेथे आरिसा मुख जैसे बिंबलिया नाम असे देही वसने तैसे आत्मतत्वा या देहा म्हणती भेटी हे सपाई निर्जीव गोठी वार्या वाळवे गाठी केही आहे आगी आणि कापुसा दोरा सुवा कैसा केवता सांदा काशा बासानेशी एक निघे पूर्वेकडे एक ते पश्चिमेकडे ते भेटीची निपाडे संबंधू हा उजेडा आणि अंधारे या जो पाडू मृता उभे या तोची गात्मया द्या जाण रात्री आणि दिवसा कनकानी कापुसा अपाडू का जैसा तैसाची असे देह तव पाताची झाले हे कर्माचे गुणी गुंतले भवतसे चाके सुचले जन्म मृत्यूच्या हे काळनळाच्या कुंडी घातली लोणियाची उंडी माशी पाक पाखडी तव हे सरे हे विपाय आगीत पडे तरी भस्म हो निवडे झाले स्वानावर पडे तरी ते विष्टा या चुके दोई काजा तरी होय कृमीचा पुंजा हा परिणाम कपिध्वजा कश्मळुगा या देहाची ही दशा आणि आत्मा तो ऐसा पैशुद्ध नित्या पैसा अनादीपणे सकळू ना निष्कळू अक्रियो ना क्रियाशीळू कृषू ना स्थूळू निर्गुणपणे साभासू ना निराभासू प्रकाशू ना अप्रकाशू अल्पना बहुवसू अरूपपणे रीताना भरितो रहितो ना सहितो मूर्तो ना मूर्तो शून्यपणे आनंदो ना निरानंदो एको ना विवेदो मुक्तो ना बद्धो आत्मपणे ये तुला ना ते तुला ऐता ना रचिला बोलतना उगला लक्षपणे सृष्टीचा होना न रचे सर्व संहारे नवेचे आथी नाती या दोईचे पंचत्व मवे ना चर्चे वाढे ना काचे विटे नावेचे अव्ययपणे एवं रूपपै आत्मा देही जे म्हणती प्रियोत्तमा ते मठाकारी व्योमा नाम जैसे तैसे तयाची अनुसूती होती जाती देहाकृती तो घेना सांडी सुमती जैसा तैसा अहोरात्रे जैसे येती जाती आकाशे आत्मसत्ते तैसी देहे जान म्हणून ये शरीरी काही करविना करे आयताही व्यापारी सज्जन होय या लागे स्वरूपे उना पुराण घेपे हे असो तो न लिंपे देही देहा यथा सर्वगतं सौक्ष्म्यादाकाशं नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मानोपलिप्यते अगाकाशते नाही हे नरघेची कवने ठाई परी कायसे निहि कही गादिजे ना जैसे तैसा सर्वत्र सर्वदेही आत्मा असतुचे असे पाही परी संग दोषे केही लिप्त नोहे पुढत पुढती येथे हेची लक्षण निरुते हे जाणावे क्षेत्रज्ञाते क्षेत्रविहीना यथा प्रकाशयत्येक कृत्स्नं लोकमिमं रविः क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत संसर्गे चेष्टिजे लोहे परिलोह भ्रामक नोहे क्षेत्र क्षेत्रज्ञ आहे ते तुला पाडू दीपकाची अर्ची रहाटी वाहे घरींची परी वेगळी ककोडीची दीपानी घरा पैकाष्ठांच्या पोटी वन्ही असे किरीटी परी काष्ट नोही या दृष्टी पाहिजे गा अपाडून भाळा रवी आणि मृग जळा तैसाची हाही डोळा देखशी जरी हे आघवेचे असो एकू गगनौनी जैसा अर्को प्रगटवी लोको नावे नावे येत क्षेत्रज्ञ तो ऐसा प्रकाशको क्षेत्राभासा या वरुते न पुसा शंका निघा क्षेत्र क्षेत्रज्ञ योरेव मंतरम ज्ञान चक्षुषा भूत प्रकृती मोक्षंच ये विदुर्यांति ते परम हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योगो नाम त्रयोदशोऽध्यायः शब्दतत्वसारज्ञा वैदिकनितेची प्रज्ञा जे क्षेत्राक्षेत्रज्ञा पाडू देखे दोहींचे अंतर देखावया चतुर ज्ञानी यांचे द्वार
साधिती याचे लागे सुमती जोडती शांती संपत्ती शास्त्रांची दुभती पोसिती घरी योगाची आकाशा वळघिजे एवढाची दिवसा याची आशा पुरुषासी गा शरीरादी समस्त मानिता ती तृणवत जीवे संतांचे होत वाहन धरू ऐसे सिया परी ज्ञानाची या भरोवरी करोनी अंतरी निरुते होती मग क्षेत्रज्ञा क्षेत्राचे जे अंतर देखती साचे ज्ञाने उन्मेखतयांचे उवाळू आम्ही आणि महाभूतांदिकी प्रभेदली अनेकी पसरली से लटके प्रकृती जे शुक नळिका न्याये न लगती लागली आहे हे जैसे तैसे होय ठाऊये जया जैसी माळा ते माळा तैसीच देखिजे डोळा सर्प बुद्धी टवाळा उखी होनी का शुक्ती ते शुक्ती हे साच होय प्रतिती रुपयाची भ्रांती जावोनिया तैसी वेगळी वेगळेपणे प्रकृती जे अंतकरणे देखती ते मी म्हणे ब्रह्म होती जे आकाशाहुनी वाढ जे अव्यक्ताची पैलकड जे भेटल्या पाडा पाड पडोने दी आकारो जेथ सरे जीवित्व जेथ विरे द्वैत जेथ नुरे अद्वय जे ते परमतत्व पार्था होती ते सर्वथा जे आत्मानात्म व्यवस्था राजहंसो ऐसा हा जी आघवा श्रीकृष्णे तया पांडवा उगानादि धला जीवा जीवाचे येर कलशीचे येरी रिच विजय जया परी आपण पेतया श्रीहरी दिधले तैसे आणि कोणा देता कोण तो नर तैसा नारायण वरी अर्जुना ते श्रीकृष्ण हामी म्हणे परी असो ते नाथिले ना पुसता कामी बोले किंबहुना दिधले सर्वस्व देवे की तो पार्थोजी म्हणे अजूनी तृप्ती न म्हणे अधिकाधिक उताने वाढवितो असे स्नेहाची या भरोवरे अंबुथिला दीपू घे थोरी चाड अर्जुनांतरे परिसता तैसी तेथ सुगरणी आणि उदारे रसज्ञानी जीवनारे मिळती मगावतरे हातो जैसा तैसे जी होतसे देवा तयावधानाचे आलवलवा पाहता व्याख्यान चढले थावा चौगुणे वरी सुवाये मेघुसावरे जैसा चंद्रे सिंधुवरे तैसा मातला रस्वादरे श्रोतयाचेनी आता आनंदमया घवे विश्व किजेल देवे ते राये परिसावे संजयो म्हणे एवं जे महाभारती श्री व्यास्य प्रांतमती भीष्म पर्वी शांती म्हणितली कथा तो श्रीकृष्ण अर्जुन संवादो नागरी बोली विशदो सांगेन दाऊ प्रबंधू ओवियेचा नुसधीची शांती कथा आणि जेल किरवाकपथा जे शृंगाराचा माथा पाय ठेविते दाऊ वेल्हाळे देशी नवे जे साहित्या ते ओजावे अमृता ते चुकी ठेवी गोडीसे पणे बोल ओल्हावते निगुणे चंद्रासी घे उमाने रसरंगी भुलवणे नादो लोपे खेचराची आहे मना आणि सात्विकाचा पान्हा श्रवणासवे सुमना समाधी जोडे तैसा वाग्विलास विस्तारो गीतार्थे विश्वभरो आनंदाचे अवारो मांडो जगा फिटो विवेकाची वाणी हो काना मनाची जिनी देखो आवडे तो खाणे ब्रह्मविद्येचे दिसो परतत्व डोळा पाहो सुखाचा सोहळा रिघो महाबोध सुखाळा माझे विश्व हे म्हणिजेल आता घवे ऐसे बोलिजेल बरवे जे अधिष्ठिला असे परमदेवे श्री निवृत्ती मी म्हणून अक्षरे सुभेदे उपमा श्लोक कोंदा कोंदे झाडा देईन प्रतिपदी ग्रंथार्थासी हा ठाऊवरी माते पुरतया सारस्वते केले असे श्रीमंते श्री गुरु राये तेने जी कृपा सावाये मी बोले ते तुले सामाये आणि तुमची सभेला हे गीता म्हणून वरी तुम्हा संतांचे पाये आणि मी पातलो आहे म्हणून जिनो हे अटको काहे प्रभू काश्मीरी मुखे नुपजे हे कौतुके नाही होणे सामुद्रिके लक्ष्मीसी तैसी तुम्हा संतापासी तैसे तुम्हा संतांपासे अज्ञानाची गोठी कायसे या लागेन वरसी वरुषेन मी किंबहुना आता देवा अवसरू मज देवा ज्ञानदेव म्हणे बरवा सांगेन ग्रंथो इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां त्रयोदशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु पुण्डलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय।